क्या करा बरं फटाफट. तिन्ही करा एक्झॅक्ट. मला अकाउंट तुला दिसत नसल. चलो किती आला आन्सर तिन्ही पहा पटापट. $21°28'. 90 डिग्री 28 मिनिट्स. अजून बाकीच्यांचं आलं केवढं. 21°28', 32°25', ओके ओके. 13'. चलो पहिल्याचा आन्सर किती आला सांग बेटा गौरी पटापट. 23°15'. दुसरा. 39°49'. 39 डिग्री 49 मिनिट्स. तिसरा. 26°16'. 26 डिग्री 16 मिनिट्स. Yes. आले का बाकी सर्वांचे एवढेच आन्सर्स. येस सर. आता बस साइन इनव्हर्सचा कसा माहिती का, कोणतीही व्हॅल्यूज पहा तुम्ही, कमी पहा की जास्त पहा, मेन डिफरन्स नेहमी सबट्रॅक्ट करायचा आहे, बस एवढा गोष्ट आहे. ते टॅन आणि आपण साइन साठी पाहिला. तर याच्यात कसं आहे, आपण जास्तीत जास्त तुम्ही पहा साइन आणि टॅन मध्ये आपण काय करतो, कमीच व्हॅल्यू पाहतो आणि मेन डिफरन्स काय करतो, ऍड करतो, है की नाही. पण कॉस इनव्हर्स मध्ये थोडासा वेगळं काम आहे. कॉस इनव्हर्स मध्ये नियर अबाउट व्हॅल्यू काय पाहायची आहे आणि मेन डिफरन्स ऑलवेज काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट. म्हणजे व्हॅल्यू कमी पाहिली तरी सबट्रॅक्ट, व्हॅल्यू जास्त पाहिली तरी सबस्ट्रॅक्ट. जर दोन्ही डिफरन्स सारखा असला, म्हणजे कमी व्हॅल्यू मध्ये पण 8चा डिफरन्स आहे आणि जास्त व्हॅल्यू मध्ये पण 8चा डिफरन्स आहे, तशा वेळेस तुम्ही जास्त व्हॅल्यू प्रिपेअर करायची, कारण की आपल्याला सबट्रॅक्ट करणं आहे म्हणून. रूल समजून आले कॉस साठी. पहिला रूल आहे
की व्हॅल्यूज नियर अबाउट पाहायची आहे अँड मेन डिफरन्स ऑलवेज काय होणार आहे इथे सबस्ट्रॅक्ट होणार आहे. Subtract. आणि जर सेम डिफरन्स आला म्हणजे कमी व्हॅल्यू मध्ये पण सेम डिफरन्स आहे जास्त व्हॅल्यू मध्ये पण सेम डिफरन्स आहे तर तुम्ही प्रिपेअर कोणती व्हॅल्यू करणार जास्त. ओके. आणि साइन टॅन मध्ये कोणती व्हॅल्यू प्रिपेअर करतो आपण कमी वाली. चलो तर एक याच टाइपचे घेत आहे मी याचे टोटली रूल्स डिफरंट आहे म्हणून हे लास्ट मध्ये घेत आहे 0.4218 व्हॅल्यूज नियर अबाउट पहा मेन डिफरन्स ऑलवेज सबट्रॅक्ट होईल पहिले सांगून ठेवा द्या. चल पहा बरं पटकन. पाहा का कॉस्ट काढा कॉस्टचा टेबल हे आहे कॉस्टचा टेबल. यामध्ये पहा कोणती व्हॅल्यू पाहिजे आपल्याला 4218 65. 4218 कमी कमी होत जाते व्हॅल्यू इकडे येईल पहा 4218 आहे का कुठे 4218 कुठे गेलं नाही इथे 4 वाला आहे 4218 एक्झॅक्टली व्हॅल्यू आहे का नाही हो 65. 4226. ही व्हॅल्यू पहा ना ही व्हॅल्यू किती आहे 4210. 10 आहे आणि एक ही व्हॅल्यू आहे 4226 26. आहे तर कोणती दोन पैकी कोणती चालेल आपल्याला 4226 नियर अबाउट कोणती आहे 4226. हा 42 यामध्ये 8 चा डिफरन्स आहे यामध्येही 8 चा डिफरन्स आहे आपण कोणती प्रिपेअर करणार मग जास्त व्हॅल्यू. चलो ही व्हॅल्यू पाहणार किती मिनिट्स किती डिग्री 65 डिग्री आणि किती मिनिट्स आहे 0 minutes 0 मिनिट्स. चलो आता कितीचा डिफरन्स झाला कितीचा डिफरन्स झाला कितीचा डिफरन्स आहे 18 आणि 26 मध्ये 8चा आहे ना इथे 8 दिसते का 8. 8 किती मिनिट्स मध्ये दिसते 3. 3 मिनिट्स 3 मध्ये minutes. तर 3 3 मिनिट्स minutes. ऍड करायचे की मायनस करायचे Minus. मायनस पहा पहिलेच तर 0 डिग्री आहे म्हणजे आपला आन्सर आहे 65 डिग्री 0 मिनिट्स होता यातून अजून 3 मिनिट्स काय करायचे मायनस करायचे तो हे आन्सर येईल 64 डिग्री अँड 57 मिनिट्स. हे लक्षात ठेवा 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट होते म्हणजे 65 डिग्री आहे त्यातले 3 मिनिट्स कमी झाले तर किती राहिले मग ते 64 डिग्री 57 मिनिट्स. आलं का लक्षात Yes, sir. हम्म. Yes, तर sir. या टाइपचे तुम्हाला 3 गणित देतो करायला फास्ट तुम्ही कराय आपले ही व्हॅल्यू सेम व्हॅल्यूज फक्त साइनच्या टॅनच्या जागी सर्व कॉस 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 अँड कॉस पहा बटाबट
पहिला आन्सर किती झाला सांगा? 66 degree 47 minute. नाही, एवढा येते का पहा. 66 degree 45. हा, 66 sir, आलं डिग्री sir. 45 मिनिट्स आला असेल तर राईट. 45 minutes. दुसऱ्यासाठी सांगा. ऍड सबट्रॅक्टच करायचं तुम्हाला. मेन डिफरन्स कितीही आन्सर येऊ काही येऊ, मेन डिफरन्स सबट्रॅक्टच करायचं आहे. किती? 50 degree 25 minute. नाही, 50 डिग्री 35 मिनिट्स असेल तर राईट. 50 degree 35 minute. 35 minutes. असेल तर राईट. तिसरा पहा. $60 34 minutes. 60 डिग्री 35 मिनिट्स असेल तर राईट. 60 degree 35 minute. हे आहे 3 आन्सर. बोला बरं, समजलं की एक्सप्लेन करायला लागेल? कोणता करू एक्सप्लेन सांगा. Second. सेकंड. चलो, सेकंड वाला किती आहे व्हॅल्यूज? व्हॅल्यू आहे आपली 6350. चलो 6350 ते पाहू आपण कुठे भेटते. ते नाही भेटत. 6350. हे 1 इथे बाय मिस्टेक आलेला आहे. इथे तुम्हाला 1 दिसत नाही, ते 1 नको इथे. तुमच्या लॉक टेबल मध्ये आहे का नाहीये? नाही सर. हा, नाहीये इथे. हा, हे असा मिस्टेक ना आलेला आहे, हे नाही पाहिजे. हा, चलो किती व्हॅल्यू आपली? 6350 राईट. पॉवर 6350 कुठे भेटते? 6347 दिसला का? येस. किती डिग्री आहे? 50 डिग्री 36 मिनिट. कितीचा डिफरन्स आहे? 3चा आहे. 3चा डिफरन्स. Yes. हा, पहा 3च्या जवळपास कोणती व्हॅल्यू आहे? 2 आहे आणि 4 आहे. तर किती 2 घेतला आपण, किती कमी करायला लागेल? 36 मधून 1 कमी केला तर 35. 35 झाला. सर 4 घेतलं तर नाही चालणार. नाही, आपण मेन डिफरन्स मध्ये कमीच व्हॅल्यू घ्यायची, कारण इथे आपण सबट्रॅक्ट करणार आहे ना. हे सर एकदा परत स्टँडर्ड आहे. जर तुम्ही 4 घेतला तर काही एवढा इश्यू नाही होत. एखाद्या डिग्री मिनिट्सचा काही फरक नाही होत. शक्यतो नाही घ्यायचं. नाही समजा घेऊन टाकायचं तुम्ही, त्याला काही चॅलेंज नाही. हा, पहा ना, ही व्हॅल्यू 47 आहे ना. 47 व्हॅल्यू पाहिली. 36 मिनिट आहे, 50 डिग्री आहे. 3चा फरक पडला, 50 पाहायचे होते. 3च्या जवळपास किती आहे? हे 2 आहे. 1चा इथून मायनस केला, किती आला आपल्याला? 35 मिनिट्स आला. चलो, एक तुम्हाला आठवत असेल तर आपला एक कॉस इन्व्हर्स बाकी होता, पेंडिंग होता न्यूमरिकल्स मध्ये, आठवते का? हो. चला काढावर त्याला, त्याची व्हॅल्यूज पाहून घेऊ आता. किती होता ते? सांगा बरं, व्हॅल्यू किती होती? कॉस इन्व्हर्स ऑफ काहीतरी होता ते.
0.2763. 2763. चला पॉवर आन्सर पण लिहून दिला होता. किती लिहून दिला होता आन्सर? आन्सर लिहून दिला होता की बाकी होता? लिहून दिला होता. किती आहे आन्सर? 73 degree 57 minutes. पॉवर एवढा येते का तो? बरोबर चेक. नियर अबाउट व्हॅल्यू सबट्रॅक्ट कर. 2763. हो 2763. 2763 एकदम लास्ट मध्ये मिळेल. 2756 आहे आणि 73 आहे. ठीक आहे. कुठे पाहू आपण? फाईव्ह सिक्स आणि 63 आहे. 73 आहे ना. कुठे पाहू शकता? कुठे पाहता? 5-6 मध्ये. चला हे झाला मग आपला 74 डिग्री 0 मिनिट्स. कितीचा डिफरन्स झाला? नियर अबाउट 5-6 आहे. 73 मध्ये 10चा फरक पडते. इथे कितीचा फरक पडू राहिला? फक्त 7चा. हाच पाहायचा. 74 डिग्री 0 मिनिट्स. कितीचा डिफरन्स आहे? 7. 7. तो 7 च्या जवळपास कोण आहे ते पहा. इथे 6 पण आहे, 8 पण आहे. चलो आता व्हॅल्यू जास्त पाहिली मेन डिफरन्स किती मध्ये जास्त पाहायचा. व्हॅल्यू कमी पाहिली तर मेन डिफरन्स पण कमी पाहायचा. जसं की आपण मागच्या याच्यात 1 पाहिला, 2 नाही पाहिला. इथे 3. आता 8 पाहायचे. 3 किती होईल? मायनस झाले तर 0 मधून 3 मायनस झालं तर 74 0 आहे. किती मिळते? 73 57. 57. Yes. 7. समजलं का आता? सर्व इन्व्हर्स समजले? Sir. Yes, sir. Yes. चलो तुमच्या कॉलेजमध्ये झाले का मग हे जेसी विद्याभारतीमध्ये लॉग टेबल वगैरे शिकवला का? नो सर. No, sir. मग न्यूमरिकल्स पेंडिंग ठेवले का? इन्व्हर्स सर्व नो सर, सेकंड चॅप्टर चालू आहे. सुरू व्हायचं म्हणजे इन्व्हर्स यायचंच आहे ना. मग पहिले कॅल्क्युलेशन कसे सांगितले? फर्स्ट चॅप्टरचे एरर वाले कॅल्क्युलेशन. Calculator. लॉग टेबल नंतर शिकवणार म्हणे का? शिकवणार आहेत नंतर. हा नंतर शिकवणार. बरं ठीक आहे. चल ठीक आहे. लिव्ह करून घ्या इथे. बाकीचं आपण त्याला कंटिन्यू. तो उद्या येताना थर्ड लेसनची स्टार्टिंग बेसिक वाचून या. थोडं बेसिक वाचून या. हे सिम्पल जाणार तुम्हाला.